गाईज कसे सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असा आणि मजेतच राहायला. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता वाजले आहे संध्याकाळच्या जवळपास आहे ना, तर बघा 5:30 वाजले आहे, तुम्हाला दिसतच असं. तर आता ना कृषीची शाळा सुटलेली 5 वाजता. 5 वाजता तिची शाळा सुटली. आता 6 वाजेपर्यंत तिची बस येते. पण अचानक एवढं वारं काढून सुटले ना, विचारूच नका ना. अक्षरशः पाऊस पण यायला लागला. मला मी दाखवते, खूप वारं सुटलं. मला प्रश्न पडला त्याला बसमधून उतरल्यावर कसं घेऊन येऊ घरी, कारण की ना बस थोडीशी लांब उभा राहते, कारण की रोड छोटा असल्यामुळे बस काय वळत नाही. त्याच्यामुळे ना आता मला तिला तशी परिस्थिती तर घेऊन यावंच लागलं. पण डोकं घेऊन स्टोन घेऊन तर जावंच लागणार असंच काहीतरी करते मी. तर त्याच्यातून छत्री वगैरे आता सगळ्या गोष्टी अचानकच पाऊस आला ना, त्याच्यामुळे काही करता नाही आहे ना. तुम्हाला मी दाखवते बाहेर किती पाऊस चालू आहे. तर बघा पाहू शकतो तुम्ही पाऊस, आवाज पण येत असेल मला पावसाचा. बघा इकडं ना आईचं पाणी बघ ना, का खाली जातंय बघ ना. आईचं पाणी वळून पाईपातून पडलेलं. हां ते म्हणजे स्लॅबवरून जे पाणी काढलेलं त्याचं पाण्याचं सांगतो होतं. बघा तुम्ही त्याच्यावरून दिसत असं पाऊस. काय म्हणली मम्मी? आज पाऊस येण्याची आभार यजा करीत होते ना, असं म्हणेल मम्मी. आणि पावसाची अत्यंत गरज आहे बरं का आपल्याला खरं म्हणजे ना. शेवटी ह्या वेळेस आपल्या नांगरायचे आम्हाला नांगरायचं ना आता, कारण की ना पेरणी वगैरे तर गेल्या वर्षी मागत झाली. ह्या वर्षी खूप लेट झाले पेरणीला द्यायला. आज थोडं 7 जूनला तरी असं म्हणजे पाऊस येत असतो असं होतं असतं, पण आता आज जवळपास 17 जून तारीख आहे. तरी शेवटी 17 जूनला ना थोडासा का आहे ना पण आले. एवढं गरम एकपट होतं आहे ना, थोडंसं पाऊस आला ना तरी असं ना थंड वाटतं. तर थोडंसं उघडलं आहे बरं का पाऊस, कारण की मला प्रश्न आणायसाठी तक चालली ना, खूप तक चालली बरं का. तर बघू, तर भेटू मग नंतर तुम्ही. पाऊस तर एवढा वाढला आहे अचानक. नाही बघा छत्री बित्री काढून ठेवली आहे. एवढा वाढला आहे. वारं बी सुटते रे त्यातलं वारं सुटतं. तुझ्या शाळेतून तर असं टेन्शनच आलं आता मला. छत्री ठेवली होती गाडी. चला आता मी आपण तू पण हेल्प केली ना मला काढू लागायला. दिवाण मशीन ओढू लागलं ना. मी बी येऊ काय? तू येऊ नको, इथंच बसतो. तर चला आता 5-10 मिनिटात जाते. लयच वारं सुटले, पाऊस पण नाही. पाऊस असा कमी पण वाऱ्याने जास्त येत. कमी झालं आता काय किती नाही येत. वारं कमी झालं जा. पण आज 10 मिनिटाचा टाईम आहे थोडासा. दर होती दिदीला घरी आणायचं. तर बघू गेल्यावर घेऊन तिला. किती वेळ झाला, जवळजवळ मी 20 मिनटं झाली मला ते अजून काही बस आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ऊन पण पडले, पाऊस पण उघडला. तर चला आत्ताच मी फायनली प्रेशर घेऊन आले. त्याच्या अगोदर बरोबर आता ना मी चहा दूध बनवते तिला. एवढी दमली ना, तसं ही नाही जास्त दिवस सवय नाही ना आता शाळेची सुट्ट्यामुळं, त्याच्यामुळं जरा आळसल्यावानी करते. मग आता आल्याच ती झोपली. मॅडम आता 6 वाजून गेले, आता झोपायचं टाईम आहे का? ती म्हणते झोपायचं आहे मला, कारण की ना दमते तो लेकर. सकाळी 10:30ला जी जाते, आता 6 वाजले जवळपास, आहे की नाही दादा? आणि नेमकंच मी तिला जाऊन अगोदर तिथे तुम्हाला दिसलीच असेल उभा राहिले, लगेच पाऊस गेला आणि अचानकच ऊन पडलं. तर चला आता मी मस्तपैकी चहा वगैरे बनवून घेते, नंतर भेटते. तर बघा किती छान मस्त असा सनसेट झाला आहे. आता पाऊस वगैरे
उघडलाय तर जरा थंड वातावरण झालं आहे ना बघा. आता शाळेत झोप दिली आता. बाई मग आता मला एवढी भीती वाटत होती ना, वाऱ्या कावदानामुळं लई भीती वाटत होती. असं मस्त असं वातावरण झालंय बघा. आता पंचमी आले काय? नाही ग पता उडत असं कोणतरी. तर किती छान असं वातावरण खूप मस्त झालं बरं का, पण पावसाने आता पण मग आले डेंजर होतं बाई.